तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा विशाल पाटील आपलं डिजिटल स्टोअर .in या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मी परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। आजच्या या कॅनवा ट्युटोरियलमध्ये मित्रांनो आपल्याला इमेज पोस्टिंग हे कस्टमाइज टेम्पलेटवरती काम कसं करायचं, वर्क कसं करायचं साध्या सोप्या पद्धतीनं याबद्दल आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, आता इमेज पोस्टिंग म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की इमेज पोस्टिंग करत असताना इंस्टाग्राम इमेज पोस्ट असेल, फेसबुक इमेज पोस्ट असेल किंवा व्हॉट्सॲप पोस्टिंग असेल, याच्यावरती कसं काम करायचं याबद्दल आपल्याला आज कस्टमाइज टेम्पलेट करायला शिकायचं आहे। म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की स्क्वेअर इमेज पोस्टिंग याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे। तर मित्रांनो, मी परत एकदा सगळ्यांना सांगेन की स्क्वेअर इमेज पोस्टिंग हे इंस्टाग्राम पोस्टिंग असेल किंवा फेसबुक पोस्टिंग असेल किंवा व्हॉट्सॲप पोस्टिंग असेल तर यावरती स्क्वेअर इमेज पोस्टिंगच करायचं। म्हणजे याच्याशिवाय तुम्ही दुसरं कोणत्याही प्रकारचं पोस्टिंग करायचं नाही। स्क्वेअर इमेज पोस्टिंगच अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कुठल्याही प्रकारची तुम्ही उभी इमेज वगैरे पोस्ट नाही आहे करायची। म्हणजे मी सर्वसाधारणपणे सांगेन की एकदम स्क्वेअरमध्ये म्हणजे 10 बाय 10 असेल किंवा 1080 बाय 1080 पिक्सल असेल, म्हणजे परफेक्टली स्क्वेअरमध्ये इमेज तुम्हाला सोशल मीडियावरती पोस्टिंग करणं म्हणजे आपण त्याला म्हणू की इमेज स्क्वेअर पोस्टिंग। मग इमेज पोस्टिंग बघत असताना इंस्टाग्राम पोस्टिंग, फेसबुक पोस्टिंग आणि व्हॉट्सॲप पोस्टिंग म्हणजे व्हॉट्सॲप पर्सनल पोस्टिंग असेल आणि व्हॉट्सॲप ग्रुप पोस्टिंग असेल तर याच्यावरती स्क्वेअर इमेज पोस्टिंग आपल्याला करायचं आहे। मी या ठिकाणी इथं दाखवल्या पद्धतीनं तुम्हाला स्क्वेअर इमेज पोस्टिंगसाठी स्क्वेअर इमेज तुम्हाला काय करायचे आहे, तयार करायचे। तर या ठिकाणी मी परत एकदा google.com ला जातो आहे। माझा जो ईमेल आय डी आहे की ज्या ईमेल आय डीनं मी कॅनवाचं प्रो व्हर्जन विकत घेतलेलं आहे, परचेस केलेलं आहे, तर त्याच ईमेल आय डीनं तुम्हाला काय करावं लागेल, कॅनवा ओपन करावं लागेल। या ठिकाणी मी सर्च गुगलवरती सिम्पल मी कॅनवा असं सर्च केलं। या ठिकाणी तुम्ही कॅनवाला क्लिक करा। तुमच्या ईमेल आय डीनं तुम्ही ते कॅनवाचं व्हर्जन म्हणजे प्रो व्हर्जन तुम्ही तुमच्या ज्या ईमेल आय डीनं आपण परचेस केलं आहे तर ते तिथं मी लॉग इन करून घेतलं। त्यानंतर मी परत सांगेन की आपल्याला स्क्वेअर इमेज पोस्टिंग आपल्याला बघायचं आहे। सपोज करा आता पिझ्झाच्या रिलेटेड, आता आपण आत्तापर्यंत बघितले की तुम्ही कोणत्याही बिझनेसच्या रिलेटेड तुम्ही तिथं टाकू शकता। पिझ्झा अशी मी क्युरी टाकली, कॅनवा टेम्पलेटला मी क्लिक केलं। बट मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पिझ्झा व्हॉट्सअप पोस्टिंग जर मी असं म्हटलं, व्हॉट्सॲप इमेज पोस्टिंग म्हणजे सिम्पल व्हॉट्सॲप इमेज पोस्टिंग म्हणजे पिझ्झा व्हॉट्सॲप इमेज पोस्टिंग असं सर्च केल्यानंतर आपल्याला स्क्वेअरमध्ये इमेज मिळून जातात। बघा मित्रांनो, स्क्वेअरमध्ये आपल्याला इमेज मिळून जाते। त्यानंतर आता या ठिकाणी फेसबुक पोस्टिंग असं जर मी म्हटलं तर तुम्हाला स्क्वेअरमध्येच इमेज मिळून जाणार आहेत। आणि त्यानंतर तुम्ही इथं इंस्टाग्राम पोस्टिंग म्हटला तर तुम्हाला इंस्टाग्राम पोस्टिंगच्या तुम्हाला स्क्वेअर इमेजेस भेटून जाणार आहेत। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल इंटरेस्टिंग पद्धतीनं। सपोज करा आता या ठिकाणी आपण इथं डेंटल असं टाकलं तर डेंटलच्या रिलेटेड तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही डेंटल, ॲग्रिकल्चर, होलसेलर, रिटेलर, मॅन्युफॅक्चरर किंवा या ठिकाणी आपण मित्रांनो इथं प्रोडक्ट असं जर आपण सर्च केला तर प्रोडक्ट इंस्टाग्राम पोस्टिंग असं आपण जरी टाकला तर प्रोडक्टच्या रिलेटेड तुम्हाला इमेज पोस्टिंग स्क्वेअरमध्ये भेटून जाणार। म्हणजे सर्वसाधारणपणे इंस्टाग्राम पोस्टिंग, फेसबुक पोस्टिंग आणि त्यानंतर मग व्हॉट्सॲप पोस्टिंग, तर अशा तुम्हाला वेगळ्या डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी भेटून गेल्या। सपोज करा मित्रांनो, या ठिकाणी असं आता अज्युम करा मला प्रत्येक व्यवसायासाठी वेगळ्या डिझाईन तयार करून दाखवणं शक्य नाही आहे, आपण वेळेचा विचार वगैरे करता। तर या ठिकाणी अशा प्रकारे मला वेगळे टेम्पलेट्स, हजारो टेम्पलेट्स मला या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह, आकर्षक आणि कमर्शियल मला टेम्पलेट्स मला या ठिकाणी मला भेटून गेले। सपोज करा या ठिकाणी मी हे टेम्पलेट्स मी सिलेक्ट केलं। हे टेम्पलेट सिलेक्ट केल्यानंतर त्या टेम्पलेटच्या रिलेटेडसुद्धा मला काही रिलेटेड टेम्पलेट्स मला अगदी छान प्रकारे मला भेटून गेलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी मला जे टेम्पलेट आवडेल त्या टेम्पलेटवरती बस मित्रांनो सिम्पली फक्त एकदा क्लिक करायचं आहे। मग त्या टेम्पलेटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून त्याच्या रिलेटेड खूप सारे टेम्पलेट्स तुम्हाला मित्रांनो भेटून जातात। यामध्ये फक्त सिम्पल इथं कस्टमाइज धिस टेम्पलेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि मी कस्टमाइज टेम्पलेटवरती काम करत असताना मी सर्वांना सांगू शकतो की कोणत्याही प्रकारे कलर बदलणे, फोन साईज बदलणे याच्यावरती काम नका करू, कारण आपण बेसिक लेवलला असतो। आपण या गोष्टीमध्ये फक्त कस्टमाइज टेम्पलेट करायला शिकणार आहोत, त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारचा जास्त इथं चेंजेस करू नका। सपोज करा आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। आपण एक एक्झाम्पल म्हणून आपण असं समजू, या ठिकाणी इथं जाधव डेंटल क्लिनिक असं आपल्याला टाकायचं आहे, तर जाधव डेंटल क्लिनिक असं आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचं आहे। सिंपल फक्त तुम्ही तुमचं नाव बदला, बाकी काहीही करू नका, नाव चेंज करू शकता। बेस्ट डेंटल क्लिनिक या ठिकाणी तुम्हाला जे काय टाकायचं आहे
किंवा बेस्ट डेंटल क्लिनिक आहे इथं बेस्ट डेंटल सर्व्हिस या ठिकाणी असं तुम्ही टाकू शकता. SER VIC एनिथिंग फक्त कस्टमाइज करायला मित्रांनो आपल्याला शिकायचं. आवर सर्व्हिसेस, मग तुमच्याकडे कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस. हां, आणि एक मी सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगेल, झूम आउटमध्ये काम करू नका. त्यामुळे आळस येण्याची शक्यता, डोळ्यांना त्रास होणं, आळस येणं, बोरिंग होणं या सगळ्या गोष्टी आपल्याला हे होत जातात. खाली तुम्हाला इथं झूमर दिला आहे, झूमर पॉईंट दिला आहे. झूमिंगमध्ये काम करा. काम करताना रिलॅक्झेशन वाटतं, खूप छान पद्धतीनं आपल्याला काम करता येतं. इथं व्हर्टिकल स्क्रोल बार दिला आहे, तुम्ही व्हर्टिकल स्क्रोल बारचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं व्हर्टिकल स्क्रोल बार करू शकता. आवर सर्व्हिसेसमध्ये इथं आला तर इथंसुद्धा तुम्हाला जे काही बदल करायचा आहे तो बदल तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं करू शकता. इथं टीथ क्लिनिंग असेल, टीथ व्हाईटनिंग असेल, या पदे टीथ व्हाईटनिंग समजा मला इथं क्लिनिंग लिहायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी इथं अगदी चांगल्या पद्धतीने इथं बदल करू शकता. बुक नाव आहे या ठिकाणी तुम्ही इथं कॉन्टॅक्टस असं तुम्ही करू शकता किंवा बुक नाव असंही तुम्ही या ठिकाणी इथं म्हणू शकता. कॉन्टॅक्टस ठिकाणी तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर इथं ॲड करू शकता. म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी बदल करता येतो. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने एवढंच टेम्पलेट तुम्ही बदल केला, हे टेम्पलेट तुमचं तयार झालं. समजा तुम्हाला तुमचा स्वतःचा लोगो या ठिकाणी अपलोड करायचा, हा लोगो इथून काढायचा आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा लोगो अपलोड करायचा मित्रांनो, तर काय करू शकताय, हा लोगो सिंपल फक्त इथं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथं डिलीट बटन येते बघा, इथं डिलीट बटन येते. सिम्पली इथं डिलीट बटनवरती क्लिक करा. तुम्हाला तुमचा लोगो अपलोड करायचा आहे तर अपलोडवरती या. इथं अपलोड फाईल्सला क्लिक करा. अपलोड फाईल्सला क्लिक केल्यानंतर तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची फाईल सिस्टीम प्रोग्राम ओपन होईल आणि या ठिकाणावरून तुम्हाला तुमचा लोगो जिथं आहे तर त्या ठिकाणावरून तुम्हाला तुमचा लोगो काय करावा लागणार आहे, अपलोड करावा लागणार आहे. आता मी या ठिकाणी इथं मी माझ्या स्क्रीनवरती बघतोय. सपोज करा तुम्हाला तुमचा लोगो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, तर या ठिकाणी आपला लोगो कुठं आहे तुम्हाला बघावं लागेल. तो लोगो सिलेक्ट करा आणि सिंपल फक्त इथं ओपन बटनला क्लिक करा. ओपन बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो बघा, मी लोगो कुठून अपलोड केला, अपलोडमध्ये आलो, अपलोड फाईल्समध्ये आलो आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा लोगो कुठला अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी सपोज करा, एक तात्पुरतं सपोज करा, माझा लोगो असा आहे. आता या ठिकाणी हा लोगो इथं घेतला, इथून तुम्ही तो लोगो कटही करू शकता. अगदी चांगल्या पद्धतीने इथं लोगो कट केला. त्यानंतर इथून त्याची थोडीशी साईज मला काय करायची आहे, कमी करायची आहे, तर लोगोची साईज मी इथून काय केली, कमी केली. त्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, व्हिडिओ बघू शकताय, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तुम्हाला तुमचा लोगो जिथं सेट करायचा आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा लोगो काय करा, सेट करा. आणि त्यानंतर कुठलाही एलिमेंट तुम्हाला हलवायचा आहे तर तो एलिमेंट मित्रांनो अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही इकडून तिकडं, हां आता तात्पुरतं हे अज्यूम करून घ्या की लोगो हा मी डमी टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही डमी लोगो या ठिकाणी मी इथं टाकलेला आहे. तुम्ही तुमचा लोगो सेट करायचा असेल तर इथं अपलोडमध्ये या. अपलोडमध्ये आल्यानंतर इथं फाईल्समध्ये या आणि लोगो तुम्ही मित्रांनो अपलोड करू शकता. इतकं छान पद्धतीनं तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट्सवरती काम करता येतं. पुढच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला किमान 2 ते 3 टेम्पलेट मी तुम्हाला एडिट करून दाखवेन पटदिशी. म्हणजे आपल्याला थोडंसं वेळेच्या अभावी, आपल्याला वेळ कमी आहे त्याच्या अभावी आपल्याला कमी वेळेत या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो रेडीमेड टेम्पलेटवरती काम करता येतं. तुम्हाला कुठलं टेम्पलेट पाहिजे ते टेम्पलेट तुम्ही फक्त सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे हजारो टेम्पलेट्स येतात. त्यातून तुम्हाला जे टेम्पलेट्स आवडेल, ज्या ठिकाणी तुम्ही क्युरी टाका तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड. हां, फक्त आता इंस्टाग्राम पोस्टिंग म्हटलं तर स्क्वेअरमध्ये येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे टेम्पलेट्स आवडेल त्याच्यावरती क्लिक करा. फक्त कस्टमाइज धिस टेम्पलेटवरती क्लिक करा आणि कस्टमाइज धिस टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा कंटेंट फक्त त्या ठिकाणी रिप्लेस करून टाकू शकताय मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्ही रेडीमेड डिझाईन टेम्पलेट तयार करू शकता. हां, आता हे डाउनलोड कसं करायचं, सेव्ह कसं करायचं हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास आज आपण इथंच थांबतोय. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या रेडीमेड टेम्पलेट्सवरती काम कसं करायचं आणि ती डिझाईन सेव्ह कशी करायची.